हे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय जगन्मान्य विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। अल्पसा परिहार द्यायचा। आज या ठिकाणी कैलासवासी आदरणीय विठ्ठलराव गणपतराव गीते यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी आहे। तसं पाहायला गेलं तर कार्यक्रम हा आनंदाचा नाही, कार्यक्रम हा दुःखाचा आहे। आपण गीते परिवारामध्ये सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। त्यांच्या पाठीमाग त्यांचा सर्व परिवार, त्यांच्या पत्नी श्रीमती डॉक्टर दीपाताई विठ्ठलराव गीते, श्री अमोल विठ्ठलराव गीते हा मुलगा आहे, तसेच चिरंजीव विशाल विठ्ठलराव गीते। गीते साहेबांना 2 मुलं व 2 मुली, सौ अमृता राहुल सोळुंके गीते, तसेच सौ डॉक्टर सोनाली मंगेश तांदळे गीते। या 2 मुली आहेत, 2 मुलं आहेत। आमचा अमोलराव तो इथलं काम बघतो, दुसरा मुलगा जो पुण्याला आहे तो क्रिकेटर आहे। 2 मुली सुद्धा डॉक्टर आहेत, एक मुलगी तर अमेरिकेला आहे, जावाई डॉक्टर आहे, मुलगी डॉक्टर आहे। गीते साहेबांचा परिवार अत्यंत सुशिक्षित आणि सुज्ञ परिवार आहे। आणि आमच्या दीपाताई त्यात जवळपास मला असं वाटतं 4 ते 5 वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। आदरणीय सन्माननीय या लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र, महाराष्ट्रच नव्हे तर दिल्लीपर्यंत ज्यांचा आवाज पोहोचला असे सन्माननीय विलासरावजी देशमुख साहेब, त्यांचे आणि साहेबांचे ताईचे अत्यंत घनिष्ठ आणि जवळचे संबंध। त्यांच्या भगिनी डॉक्टर उज्ज्वलाताई दैफळे प्लास्टिक सर्जन डॉक्टर आहेत। त्या शेवटच्या कालावधीमध्ये बराचसा काळ ज्यावेळेस औरंगाबादला गेला त्यावेळेस आमच्या डॉक्टर उज्ज्वलाताई दैफळे यांनी साहेबांची सेवा मिळवणी होत्या, पण एखाद्या वडिलासारखी त्यांनी त्यांची सेवा केलेली आहे। हा परिवार अत्यंत चांगला परिवार आहे। डॉक्टर आणि मंगेश तांदळे हे सुद्धा त्यांचे जावई आहेत औरंगाबादला। त्यांनी आणि दीपाताईंनी दोघंही सारखे उभा राहून औरंगाबादला हॉस्पिटल मध्ये असताना सेवा केली। गेली 9 महिने त्यांचे पुतणे संतोष गीते साहेबांना जवळपास मला असं वाटतं 3-4 भाऊ आहेत आणि ही सर्व फॅमिली आणखीही एकत्रितच आहे। गीते साहेबांनी त्यांच्या पुतणी असतील त्यांना शिकवलं, भाऊ सगळं एकत्रित आनंदाचं हे कुटुंब। नाहीतर आजच्या काळामध्ये एक माणूस मोठा झाला तर त्या कुटुंबामध्ये एक जणच मोठा होतो, पण गीते साहेबांची खासियत अशी होती की त्यांनी आपल्या परिवाराला पुतणी असो पोटच्या लेकराप्रमाणे त्यांना शिकवलं, लहानाचं मोठं केलं हे त्यांच्या जीवनातलं मोठेपण होतं। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित मंत्रालयामध्ये जे काम करतात ते आमचे फडस आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आमचे रामरावजी गीते साहेब, त्यांचे आमचे सुद्धा फार दिवसापासूनचे संबंध आहेत। गीते साहेब या ठिकाणी आहेत, तर गीते साहेबांचे मामा आमचे दादा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व पाहुणे परिवार आहेत। या ठिकाणी श्री हरिभक्त परायण आमचे आष्टेकर महाराज, त्यांना खूप खूप धन्यवाद। आष्टेकर महाराजांनी आणि ताईंनी मला फोन केला होता। हे सर्व भजनी मंडळी ही त्यांच्याच जवळची माणसं आहेत। सर्व नियोजन आयोजन आमचे आष्टेकर महाराज यांनी करू लागलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद। श्री हरिभक्त पारायण आता चाल म्हणलेले आमचे मुंडे महाराज, उत्कृष्ट त्यांचा आवाज आहे। तसे आमचे दुसरे बाबा रत्नाकर पाटील मालेकर महाराज, पाटे गुरुजी, ही सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच उत्कृष्ट असे गायक श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज सांगळे, भजनी मंडळी उत्कृष्ट असे मृदंग वादक आमचे महाराज पीटी मास्तर, आमचे लातूरचे सावंत भाऊ,
तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलाही सप्ताह मोठा असतो, तिथे यावर्षी लॉकडाऊनमुळे येता आलं नाही. माता भगिनी पुरुष मंडळी, खास महासांगवीवरून आलेल्या ज्या सानपताई त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. माईक सिस्टीम वाल्याला सुद्धा धन्यवाद. आज आपण खास या कार्यक्रमासाठी जे युट्यूब चॅनल वाले त्यांनाही बोलवलेलं आहे, महेश ते सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. विठ्ठल गीते साहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी उभं आयुष्य डिपार्टमेंट मध्ये काढलं, पण पोलीस वर्दीमध्ये सुद्धा काम करून त्यांनी समाजकारण कधी सोडलं नाही. आयुष्यामध्ये 20% किंवा 30% राजकारण केलं असेल, पण 70-80% काम हे समाजकारण केलं. भगवान विद्यालय स्वतः साहेबांनी स्थापन केलं. हजारो विद्यार्थी त्या विद्यालयामध्ये शिकत आहेत. अनेकाचे प्रपंच स्वतः साहेबांनी उभा केले. कारण एकदा माणसाला एक मुलगा शिक्षक बनवताना त्रास होतो, पण अनेक शिक्षकाचे संसार त्यांनी त्या विद्यालयाच्या माध्यमातून उभा केलेले आहेत. माध्यमिक हे सुद्धा त्यांनी शाळा त्या ठिकाणी काढली. GNM, ANM, नर्सिंग कॉलेज हेही त्यांनी काढलं. मला वाटतं भगवान विद्यालयावर सुद्धा एक वेळा मी प्रवचन म्हणजे व्याख्यान केलं होतं. गीतेताईंनी आम्हाला बोलवलं होतं. 5-10 वर्षापासूनचे संबंध आणि महाराष्ट्रभर जो वंजारी समाजाचा मेळा होता त्याच्या प्रदेश अध्यक्षपदी सुद्धा त्यांची निवड झाली होती. म्हणजे अत्यंत जीवनामध्ये मोठं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. विठ्ठल तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम जगणं. एक असतं मनुष्य जीवनाला आपण जन्माला आलो, पण एके दिवशी मृत्यू हा अटळ आहे, तिथं आपल्याला जावंच लागणार आहे. पण किती दिवस जगले यापेक्षा कसे जगले याला फार मोठं महत्व आहे. कीर्ती रूपाने ते आयुष्यामध्ये जगले, समाजामध्ये त्यांना मान मान्यता मिळाली. आमच्या गीते मॅडम याही माहेरकडचं पण एवढं चांगलं. त्यांचे भाऊ सध्या डॉक्टर भागवतरावजी कराड साहेब सध्या केंद्रामध्ये अर्थमंत्री आहेत. म्हणजे बघा विचार करण्यासारखी गोष्ट. पण हे जे भावंड आहेत ना अत्यंत सोज्वळ मनाची, त्यांचे आमचे फार संबंध. आणि डॉक्टर उज्ज्वलाताई दैपळे म्हणजे आम्ही तर त्यांची फॅमिली महाराजच, अत्यंत जवळचे संबंध. एखाद्या बहिणीसारखं ते आमच्यावर प्रेम करतात. आम्ही तर महाराज आहेत, पण कमी जास्त अत्यंत. एवढी डॉक्टरकीची जिम्मेदारी असताना अनेक गोर गरीब पेशंटला जर पैसे नसतील तर ठीक आहे बाबा नको देऊ, पण तुझी सेवा करते असं नेहमी म्हणणार. अहो हेच महत्वाचं असतं. या जगामध्ये पैशावाली लोक भरपूर आहेत, पण काही काही पैशावाल्याकडे पैशाला जन्म ठेवतो. पैसाच समाजाच्याही कामाला येत नाही आणि धर्माच्याही कामाला येत नाही, ते काही उपयोगाचं नसतं. पण ज्यांची श्रीमंती, ज्यांचा मनाचा मोठेपणा कुठेतरी समाजाच्या कामाला येतो, तीच माणसं जीवनामध्ये अमर होत असतात. तसे आपले गीते साहेब आयुष्यामध्ये फार मोठं जीवनामध्ये काम केलं. कधी कोणाबद्दल द्वेष नाही, मत्सर नाही, काहीच नाही. अत्यंत नम्र स्वभाव, मनाचा मोठेपणा. पण गेल्या 8-9 महिन्यापासून आजारी पडले. 8-9 महिने आमच्या गीतेताईंनी भरपूर सेवा केली. त्यांचे भाऊ असतील, पुतणी असतील, सगळ्यांनी सेवा केली. पण शेवटी नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नसतं. कारण एक आहे, आज
मृत्यू एवढा अटळ आहे. आयुष्याचे सूत्र बिघडता भूताची उमटे कडाडता. एक वेळा आयुष्याचं सूत्र बिघडलं ना तिथं कोणाचं काही चालत नाही. आपलं तर सोडून द्या, येथे उरो नाही आले अवतार, एरते पामर जीव किती. रामकृष्णादिकांना अवतार संपावे लागले तर आपण मानवी जीवनाला जन्माला आलो. आपल्याला सुद्धा शेवट होतोच ठरलेला आहे. पक्षी अंगणी उतरती मग ते का बैसुनिया राहती. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी निघून गेला. एखादा पक्षी अंगणात येतो आणि तो उडून जातो. एखादा वस्तीकर म्हणजे प्रवासी मुक्कामाला येतो आणि सकाळी कुठं जातो सांगता येत नाही. तसं मानवी जीवन आहे. संसारामध्ये असलं पाहिजे. पद्मपत्र निवांबसा. कमळाचं फूल पाण्यात असतं पण जर वरती काढलं तर असं वाटतं याला पाण्याचा स्पर्श झालाय की नाही असं जीवनामध्ये राहिलं पाहिजे. तसं पाहायला गेलं तर मानवी जीवनाचे 3 सोहळे आहेत. जन्म सोहळा, विवाह सोहळा आणि मृत्यू सोहळा. उपजे ते नाशे नाशिले पुनरुत्थित दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म झालाय त्याचा नाश होणार आहे. तुम्ही बघा, जसा घड्याळाचा काटा 24 तास फिरत राहतो असा 12 तास, त्याप्रमाणे आपलं मानवी जीवन जो जन्माला आलाय तो एक दिवस जाणारच आहे. म्हणून जन्म सोहळा, विवाह सोहळा एक माणसाला कळतो आणि मृत्यू सोहळा. या कोविडच्या काळामध्ये मृत्यू सोहळा सुद्धा झाला नाही महाराज. म्हणजे शास्त्र म्हणतं मृत्यू सोहळा, पण झाला का? ज्याला कोविड झाला तिकडेच हॉस्पिटलमध्ये अंत्यविधी करावे लागले. डॉक्टरांनी तिकडेच केले. एवढी भयान परिस्थिती झाली. गेली 2 वर्ष मृत्यूने काळासारखा जबडा पसरलेला होता आणि मृत्यूचं तांडव या जगामध्ये भयंकर वाढलं होतं. आपण जर फेसबुक ओपन केलं तर भावपूर्ण श्रद्धांजली याच्याशिवाय आपल्याला काही पाहायला भेटत नव्हतं. एवढी भयान परिस्थिती जीवाची होती. म्हणून मृत्यू सोहळा. आता मृत्यू सोहळ्याचं असं पहिल्या दिवशी माणूस वारल्याच्या नंतर अंत्यविधी, दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी सावडणं, 10व्याचा कार्यक्रम, 12वा 13वा आणि आज गोड जेवण बस. आणि याच्या नंतर वर्ष श्राद्ध. जीवाचे एवढेच खऱ्या अर्थाने कार्यक्रम आहेत. विठ्ठल आयुष्यभर आमचे साधू संत सुद्धा जे जीवनभर परमार्थ करतात तो याच्यासाठी करतात की जीवनाचा कुठेतरी शेवट हा चांगला पाहिजे. आता बऱ्याच वेळा असं घडतं, चांगलं वागून माणसाचं लवकर चांगलं होत नाही, तर वाईट वागून कधी माणसाचं चांगलं व्हायचं. त्याच्यासाठी जीवनामध्ये चांगलं वागलं पाहिजे. आयुष्यभर चांगल्या गोष्टीसाठी जीवनामध्ये साधना केली पाहिजे. चांगल्या गोष्टीचा जीवनामध्ये अट्टहास केला पाहिजे. आयुष्यामध्ये चांगलं का वागायचं तर जगामध्ये तुमचं नाव राहिलं पाहिजे, याच्यासाठी चांगलं वागायचं.
असं नाही म्हटलं पाहिजे समाजाने की बरं झालं हो आपल्या गावची पिढा गेली, या माणसाने कधी माणसात माणूस ठेवला नाही. असं नका जगू. असं जगावं की का हो खूप चांगला व्यक्ती होता पण आपल्यातून गेला आणि 10-20 लोकांच्या डोळ्यात पाणी यावं त्यावेळेस समजायचं आपलं मरण सार्थक झालं. आणि त्यापैकी एक गीते साहेब होते. अनेकाला साहेबांच्या जाण्याची पोकळी जाणवली, तशी आपल्या जाण्याची पोकळी समाजाला, घराला, लोकांना जाणवली पाहिजे. त्यावेळेस आपलं जगणं म्हणायचं. त्या जगण्याला काय अर्थ आहे? म्हणून आयुष्यभर माणूस चांगलं याच्यासाठी जगत असतो की तुमचा शेवट चांगला झाला पाहिजे. याच्यासाठी शेवटचा दिस गोड व्हावा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात याचसाठी केला होता अट्टास. कशासाठी केला? शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. शेवटचा या शब्दाचा अर्थ असा आहे की आपला मृत्यू हा जीवनातला शेवट आणि हा दिवस गोड होण्यासाठी आयुष्यभर आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केलंय याचा जर शेवट करायचा असेल तर त्याच्यासाठी आयुष्यभर तुम्हाला अट्टहास करावा लागतो. त्याच्याशिवाय माणसाचं चांगलं होऊ शकत नाही. म्हणून पुण्य जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि जर पुण्य आपल्या आयुष्यामध्ये करता आलं, सामाजिक काम, देश, धर्म, देव हा आपल्या जीवनामध्ये कुठेतरी चांगलं कर्म आयुष्यामध्ये घडलं तर नक्कीच जीवनामध्ये चांगलं होतं. नाहीतर जीवनाचा काय भरोसा आहे हो? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. जीवनाचा काय भरोसा आहे आयुष्याचा सांगा ना. हाथों में लिया नहीं तेरा घास, क्या जीवने की पकरी आस. काय जीवनाचा भरोसा? हातात घास घेतला आणि तोंडात घालेपर्यंत सुद्धा आपली सत्ता नाही. तरी माणसं म्हणतात नाही आमच्या बापदादाचीच प्रॉपर्टी. तुम्हाला सांगू का, आपल्या बापदादाची प्रॉपर्टी नाही हे शरीर, किरायाने मिळालेलं आहे. हे मन मुसाफिर तुझे निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. ही काया रूपी कुटी आहे. किराए का घर तू क्या संभाले, जिस दिन उसका मालिक निकाले तो उसका किराया भी भरना पड़ेगा. कबीर महाराज म्हणतात हे किरायाचं घर आहे. मालक म्हटला ना घर खाली करा, या मालकाला सांगता येतं या महिन्यातलं पेमेंट पडसा व्यवस्थित झालं नाही दुसऱ्या महिन्यात देऊ, चालतं. पण वरचा मालक ऐकत नाही. जिस दिन उसका मालिक निकाले तो उसका किराया भी भरना पड़ेगा. तिथंच निघावं लागतं. आणि जर पैशाने
वशिला लावून थांबता आलं असतं तर म्हणले असते यमराज तुम्हाला 50 कोटी देतो 100 कोटी देतो पण एवढे पंचवार्षिक आम्हाला जगू द्या एवढे इलेक्शन लढू द्या. एवढी विधानसभा एवढी लोकसभा पण देव एवढा मोठा आहे हो. देवाने काही गोष्टी स्वतःच्या हातात ठेवल्यात सूत्र. माणूस कितीही मोठा असू द्या पण त्याच्या हातात नाही बरं का काही. शेवटी त्या ईश्वराच्या हातामध्ये काही गोष्टी द्या. जेव्हा तुमच्यावर काळ चालून येईल तुम्ही काहीच करू शकत नाही. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा कोणीच आपल्याला सोडू शकत नाही. तुम्ही बघा ना कोरोनामध्ये कुणी कोणाला सांगा बरं सोडू कुणी कोणाला कुणीच कोणाला सोडू शकत नाही. मग आमचे प्रमाण आहेत शेजेची कामी न दूर राहे हे खरं आहे सगळं. किती सत्य असतात. सोडविना राजा देशीचा चौधरी. तुम्ही किती मोठे असा पण तुम्ही जर मोठ्या माणसाकडे वशिला लावला ठीक आहे. कोविड झाला माणसाला रेमडेसिवीर साठी आपण फोन केले आमदार खासदार मंत्री ठीक आहे. रेमडेसिवीर उपलब्ध झालं व्हेंटिलेटर उपलब्ध झालं हॉस्पिटल उपलब्ध झालं. लय पळे मॅडम तुमची ओळख होती म्हणून तुम्ही आमच्या पेशंटला अनेक ठिकाणी ऍडमिट केलं ठीक आहे. ऑक्सिजन दिला व्हेंटिलेटर दिलं सर्व दिलं पण आतल्याने सपोर्ट नाही दिल्यावर वरची साधनं काहीच करत नाही. आणि
म्हणून महाराज म्हणतात अनेक सोयरी भली भली. तुम्हाला खूप सोयरे, तुम्ही मला सांगा अनेक सोयरे, पण मृत्यूला कुठल्या सोयऱ्याचा उपयोग होतो का? बोला बरं, होतो का? नाही ना होत. तो त्याच्याच हातात आहे. तुम्हाला कसं जागवायचंय ठेवायचंय ते तो कोणाचाच चालत नाही. म्हणून देशाचा राजा असेल किंवा सोयरी असतील, मृत्यूला कोणालाच अडवता येत नाही. म्हणून एकदा नचिकेताने यमराजाला विचारलं की यमराज मला मृत्यूचं रहस्य सांगा. त्यावेळेस यमराज नचिकेताला सांगतात, नचिकेता राज्य धन संपत्ती ऐश्वर्य तू मला काहीही माग, पण मृत्यूचं रहस्य विचारू नको. कारण मृत्यूचं रहस्य यमराजाने सांगितलं मी कोणाला सांगू शकत नाही. आता काही लोक किती म्हणू दे आम्हाला ही कुंडली कळती ती कुंडली कळती, काही तर म्हणतात मृत्यू सुद्धा कळतो. काही नाही, चुकीची कल्पना आहे. तुम्हाला काय वाटतं महाराज? अजून तर काही नाही. कोणाला कळालाय मृत्यू? आणि मृत्यू जर कळाला असता माणसाला तर माणसं एवढी पळाली असती का? सांगा बरं. आसमान गिरा जेना आहे तो भागो, मरणा आहे तो ठेरो. माणसं थांबायलाच तयार नाही. तू स्वतःसाठी कमवायचंय, मुलासाठी कमवायचंय, नातवंडासाठी कमवायचंय, थांबतच नाही. नॉन स्टॉप माणसं पळतच आहे. कुणीच थांबलेलं नाही. एखाद्या मंदिरासमोरून दर्शनाला जायचं असेल तरी अर्धी चप्पल पायात आणि अर्धी बाहेर. जय हिंद जय महाराष्ट्र. टाइम इज मनी. वेळच नाही महाराज, वेळच नाही महाराज. ती वेळ आल्यावर मग वेळ गेलं का सगळंच. किती कमवा काही नाही. तुम्हाला सांगता अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक आहेत. आता सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे तो ज्वारी खातो आहे की नाही, बाजरी आणि गव्हाच्या चपात्या. आता स्टँडर्ड जे राहतात मुंबई पुण्याला ते काय करतात? गव्हाचाच उत्तापा, गव्हाचाच मसाला डोसा. वेगळं काय खातात सांगा बरं? एक प्रकार, एक गहून प्रकार बहु. गहू तोच आहे, फक्त त्याचे वेगवेगळे पदार्थ करतात, वेगळं काही नाही. गव्हाचाच मैदा, मैद्यामध्ये साखर आणि त्याचे गुलाबजाम. काय वेगळं जीवन आहे? एकच आहे. का फार श्रीमंत माणूस आहे नोटा खातो का? नोटा सांगा. का कुणी चिल्लर खाऊन पोट भरलं कोणाचं? अजून तरी नाही. म्हणून आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे. कितीही मोठे श्रीमंत असा तरी अन्नच आणि वस्त्र. कोणी 500 रुपयाची साडी घालत असेल, कोणी 1 लाखाची घालल, पण वस्त्रच. कोणी 5 लाखाची पैठणी आणेल, पण वस्त्र वस्त्र वस्त्रच. क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यामध्ये फरक असेल, पण अंग झाकायला वस्त्रच लागतं. काय गरिबांनी 500 रुपयाची साडी घातली, तुम्ही गरिबांनी 1000चा ड्रेस घातला पुरुष माणसाने, श्रीमंतांनी काय सोन्याचा ड्रेस घातला का? सांगा ना. का शिवताय तो सोन्याची पॅन्ट आणि शर्ट पांढरा गोल्डन. ते होते ना काही पुण्याला गोल्डन मॅन, पण मारले लोकांनी. सोनं किती घालावं याला सुद्धा मर्यादा आहे. एकाने सोन्याचं जॅकेट का ते शर्ट शिवलं होतं. आता ते कसं घालता येईल? एवढं सोनं जास्त झालं तर आपल्या गळ्याला वजन होते. कुठं कसं असतं? पचल ते खावं आणि शोभल ते ल्यावं, हे म्हण आहे. कसंही नाही काही नसतं. म्हणून कितीही श्रीमंत झाला तरी वस्त्र तेच आणि निवारा. गरीबाची 4 पात्राची झोपडी असेल आणि श्रीमंताचा 10 कोटीचा बंगला असेल, पण निवाराच. आलं का लक्षात सगळ्याच्या? अन्न वस्त्र निवारा. गरीब असो नाही तर श्रीमंत असो, फक्त सुख सुविधामध्ये फरक आहे, पण 3ही गोष्टी प्रत्येकाला आवश्यक आहे. त्याला म्हणतात मानवी जीवन. एवढं करण्यासाठी काय समाजाला फसवायचं? तुम्ही मला सांगा. ज्याच्यासाठी तुम्ही लोकांना फसवता, लबाडी करता, खोटं बोलता, प्रॉपर्टी कमवता. आज तुम्ही मला सांगा, हे लातूर शहर आहे. खेड्यातला माणूस लातूर मध्ये येतो, नोकरी करतो, कष्ट करतो, हमाली करतो. एखादा 1 BHK फ्लॅट घेतो 20 लाखाचा. बरोबर आहे का नाही? 20 लाख 15 लाखाचा. तुम्ही एक फ्लॅट घेता, रात्रीचा दिवस करून ड्युटी करता,
नंतर 2 मुलं 2 मुली होतात. मुलाचं लग्न होतं, मुलालाही मुलं होतात. पुन्हा फ्लॅट मध्ये जागा पुरत नाही. त्यावेळेस घरात आलेली सुनबाई काय म्हणते, अहो फ्लॅट मध्ये ना अडचणच होती, जागा पुरत नाही. मग काय, अहो साहेब तुमच्या आई वडिलांना घरातून बाहेर काढून द्या ना. तुमच्या लक्षात आलं का माझं बोलणं? जाधवर साहेब तुम्ही आला त्या ठिकाणी. संघटनेचं मोठं काम आमचे राहुल भैया जाधवर हे करत असतात, त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या सोबत गीते साहेबांनी काम केलेलं आहे. त्यांचं काम फार निस्वार्थीपणाचं काम आहे बरं का. तेव्हा आपला विषय काय चालला होता? फ्लॅट मग म्हटले फ्लॅट. सुनबाई म्हणते अडचण होती हो फ्लॅट मध्ये. त्यावेळेस पतिदेवाला म्हणते, साहेब तुमच्या आई वडिलांना कुठेतरी लावा ना, फ्लॅट मध्ये अडचण होती. तुम्ही तुमचा 7-12 लक्षात आणा. तुम्ही कष्ट केले, रक्ताचं पाणी केले, रात्रीचा दिवस करून ड्युटी केली. 1 BHK फ्लॅट तुम्ही घेतला आणि तुमचीच अडचण मुलाला आणि सुनेला होती. हा आपला 7-12 आहे, कळालं का? तरी माणसं जागी आहे ना, ही आमचं दुर्दैव आहे. कुठेतरी जीवनामध्ये समजून घ्या. आयुष्य रेमंड कंपनीचा मालक किती मोठा माणूस, त्यांची फेसबुकला मागे आपण युट्यूबला पाहिली की सर्व मुलाच्या नावावर करून दिलं. अक्षरशः त्या रेमंड कंपनीच्या मालकाला मुलाने घराबाहेर काढलं. हा इतिहास आहे. आणि लोकांनी म्हणावं, ताई महाराज कोरोना कधी जाईल? मी म्हटलं जोपर्यंत तुम्ही नीट वागत नाही तोपर्यंत. कोरोना आलाच वाईट वागण्यामुळं. मागच्या 2-3 वर्षामध्ये बघा ना लोक कशी वागत होती. थोडीशी सुद्धा मर्यादा नव्हती. जो तो ज्याच्या त्याच्या स्थानामध्ये होता. या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 80 वर्षाच्या आईने मुलावर केस केली होती आणि पोटगी मागितली होती. का कोरोना येणार नाही? आम्हाला आमची आई, आम्हाला आमची बहीण, आमच्या स्त्रियाबद्दलचा सन्मान करायला तयार नाही. आम्ही उन्मत्त झालो. देशाला लुटलं, गोरगरिबाला लुटलं. तुका म्हणे पापे येते रोगाची रूपे. तुकोबरायचं प्रमाण आहे. ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावर पाप होतं त्या वेळेस ते रोगाच्या रूपात येतं. म्हणून कोरोना आला. आणि तुम्ही मला सांगा, देशाच्या राष्ट्रपतीपासून ते सर्वसामान्य नागरिकापर्यंत सगळ्याला देवाने एका रेषेत आणलं का नाही? तर काही त्यांनी आवड निवड केली नाही. पूर्वी जनावराला मुंगशे होते, आता माणसाला मुंगशे आले का नाही? प्रत्येक जण तोंड बांधून काल हे माणूस तेवढा उन्मत्तच वागला ना, त्याच्यामुळे हे दिवस आले. तुम्हाला उदाहरण देईल की माणूस किती फुसफुस करतो, कसा उन्मत्त होते. आष्टेकर महाराज शंकर आहेत. सगळ्यात मोठा देव शंकर परमात्मा. अमृत पितात त्याला म्हणतात देव, आणि विष पितो त्याला म्हणतात महादेव. सगळे चॅप्टर माणसं होते हे देव. एकट्या महादेवाला विष पाजलं. समुद्र मंथनाच्या वेळेस हाल विष निघालं ते. आता कर्पूरी गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयार विंदे भवम भवानी सैतम नमामि. शंकराचा तसा कलर जर पाहिला तर पांढरा शुभ्र आहे, कापरासारखा आहे. पण त्याला काय केलंय, पेंटरने निळाच करून टाकलंय, डायरेक्ट निळा रंग. हे काय येत आहे कलाकाराची आकृती. शंकर भगवंताचं वाहन काय आहे? नंदी. गळ्यामध्ये कोण राहतं? सर्प. आता शंकराचा मुलगा गणपती, गणपतीचं वाहन काय आहे? उंदीर. आता सर्प काय करतो? उंदराला खाऊन टाकतो. दोघांचं हाड होईल. गणपतीचा भाऊ कार्तिक स्वामी, कार्तिक स्वामीचं वाहन काय? मोर. मोराने सर्पाला पाहिलं तरी तो खाल्ल्याशिवाय राहत नाही. बरं, पुन्हा पार्वती माता, पार्वतीचं वाहन काय? वाघ. आता शंकराचं वाहन काय? नंदी बैल. वाघाचं आणि नंदी बैलाचं हाड होईल. वाघाने जर बैलाला पाहिलं तर वाघ बैलाला फाडून टाकतो. एवढी ताकद वाघात आहे. एक विचार करा, एवढे हाड वैरी माणसं शंकराच्या एका घरात राहतात बरं का.
तेवढ्यामध्ये विष्णू भगवान शंकराला भेटायला येतात. आता विष्णूचं वाहन काय आहे? गरुड. आणि गरुडला पाहिल्याबरोबर शंकराच्या गळ्यातला जो साप आहे तो काय करतो? फुसकारा टाकतो. कोणावर? गरुडावर. पण गरुड हुशार असतो. तसं पाहायला गेलं तर गरुडाची ताकद फार मोठी आहे. साप छोटा आहे. गरुड म्हणतो अरे बेट्या तू तर माझं खाद्य आहेस, तू मोठा नाहीस, पण तू ज्या खुर्चीवर बसलास ना ती खुर्ची मोठी आहे रे. कळालं का तुम्हाला? आणि आजकाल माणसाची जी फुसफुस चालू आहे ना, नाही पळे मॅडम, फक्त पद, खुर्ची, सत्ता आणि पैसा, त्याच्यासाठी फुसफुस आहे, बाकी काहीच नाही. मग गरुड म्हणला पदावरून खाली उतर, मग बघू तुझी फुसफुस एका मिनिटात खाऊन टाकतो. म्हणून 2 वर्ष जी सगळ्याच माणसाला अहंकार झाला होता ना, कोविडने सगळ्याचीच फुसफुसी बंद केली का नाही? खरंय का खोटं? काही समजायचं नाही. मी म्हणजे कोण? क्या तेरी औकात है, क्या तेरी शान है, माटी के पुतले तुझे कितने गुमान है. काय अवकात, काय शान, मातीचा पुतळा मातीतच जाऊन मिसळणार आहे. पण काय माणसाला गर्व? कधी जाईल जायचं काही सांगता येत नाही. म्हणून शरीर, तन, धन, धनाचा जरी काय भरोसा. आपण काही माणसाची पाहिली फार श्रीमंत, पण ती गरीब झाली. काही गरीब असे होते ते आज श्रीमंत झाले. धनाचाही भरोसा नाही. या धनाचा न धरी विश्वास तशी तरुवर छाया. झाडाची सावली सकाळी एका ठिकाणी, दुपारी एका ठिकाणी आणि संध्याकाळी एका ठिकाणी. तसं या जीवनामध्ये धनाचाही भरोसा नाही. म्हणून ही सतन धन की कौन बडाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई. कितीही मोठा बंगला असू द्यावं, पण आपण वारले ना की दारातच आंघोळ. याचा कधी विचार केला को? काही लोकांनी तर काचेचे बाथरूम बांधले. मी युट्यूबला बघितलं, एक जणांनी संडास बाथरूम सोन्याचं बांधलंय. कमाल. आष्टेकर महाराज आपल्याला सोनं पाहायला मिळाना, कसे तोडून तोडून गेलो प्रवचन कीर्तन करून हे संडास सोन्याचं बांधतात. काय कमाल आहे. काय वेगळे का? काय कमाल आहे.
म्हणजे पैसा झाला कुठे घालायचा अशी पंचायत। निसतन धन की कौन बनाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई। किती पैसा, किती धन, किती बंगले, किती प्लॉट, किती फ्लॅट, पण डोळ्यासमोर सगळं मातीत मिसळतं आणि तसं निघावं लागतं। राजा सिकंदराने सांगितलं पूर्ण जग जिंकलं, पण जायच्या अगोदर सांगितलं मी वारल्याच्या नंतर तेरडीवर जेव्हा माझं शरीर बांधाल ना त्यावेळी दोन्ही हात मोकळे सोडा। काय सांगायचं होतं राजा सिकंदराला, अरे मी जग जिंकलं पण येताना खाली हाताने आलोय आणि जाताना खाली हाताने चाललोय, त्यासाठी कशासाठी करायचं एवढं? जीवन चांगलं जगा हे राजा सिकंदराने सांगितलं। त्याच्यासाठी आपल्या सोबत काहीच जाणार नाही, मग काय सोबत जाणार आहे? फक्त चांगले किंवा वाईट आपण जीवनामध्ये केलेले कर्म हे आपल्या बरोबर जाणार आहेत। म्हणून चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या आयुष्याचा शेवट जर चांगला व्हावा वाटत असेल तर जीवनामध्ये चांगलं जगण्याचा प्रयत्न करायचा। आणि तुम्ही जर आयुष्यामध्ये चांगलं जगलात तर जीवनाला निश्चिंती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही। महाराज म्हटले आता निश्चिंत पावलो, म्हणजे काय झालं? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची। आपल्या जीवनातली तृष्णा म्हणजे इच्छा, तृषा लागलिया जीवनाते ओढी, तैसी तुझी गोडी लागू। तृष्णा म्हणजे आशा, इच्छा, आकांक्षा ही थोडीशी। आता निश्चिंतीने पावलो विसावा, महाराज म्हटले आता विसावा पावलो। खुंटलिया धावा तृष्णेची, जी इच्छा आकांक्षा आहे ती जीवनातली संपलेली आहे। तुम्ही सांगा आपल्या जीवनातली इच्छा कधी संपती? अहो मरेपर्यंत संपत नाही हो। काही इच्छा संपली? जर माणसाची इच्छा कमी झाली असती तर देशामध्ये एका एका माणसाने एवढा भ्रष्टाचारच केला नसता ना। इनोवा घ्या, फॉर्च्युनर घ्या, प्राडो घ्या, आता घेता तरी काय?
हा 10 कोटीचा बंगला बांधला, मोठी गाडी घेतली, मर्सिडीज घेतली, हेलिकॉप्टर घेतलं, तरी बंगल्यात पैसे सापडतात. मग आता इच्छा तरी किती तुमची? राहिलंच काय? मला तेच काही कळना. हे काही इच्छेला काही मर्यादा? कशासाठी करता इतकं? का करता? आणि आयुष्यात एक गोष्ट सांगून ठेवते तुम्हाला, मी या नारदाच्या गादीवर उभा आहे. आपण जीवनामध्ये कितीही लोकांना फसवा, जरी तुम्ही समाजाच्या समोर आला नाहीत ना, पण तो ईश्वर नियती तुम्हाला कधीच माफ करत नाही. ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हे आयुष्यात लक्षात कधीच माफी नाही हो. जसं कर्म करावं ना तसं फेडावंच लागतं. छत्रपती शिवाजी महाराज 51 वर्ष जगले, पण औरंगजेब तर फडून गेला. पाप तुम्हाला फेडल्याशिवाय मृत्यू नसतो. ज्यांनी जगावं वाटतं ती माणसं लवकर जातात, आणि ज्यांनी वाटतं लवकर गेलेलं बरं, आता यांचा समाजाला फार त्रास आहे, ते फार दिवस जगतात. हे का जातात बरे दिवस? देव त्यांना मृत्यू देत नाही, त्याच्याकडून तो फेड करून घेतो, मगच मृत्यू आहे त्याला.
जसं कर्म करावं ना तसं फळ भोगावं लागतं। आता निश्चिंतीने पावलं विसावा कुंडलिया धावा कृष्णेची या कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे। म्हणून आपली झालेली सेवा श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज, श्री संत मीराबाई आईसाहेब यांच्या चरणी समर्पित करायची। पण जाता जाता एकच सांगायचंय की आपल्या आयुष्यामध्ये राहिलेले 4 दिवस हे खेळीमेळीमध्ये कोणीच कोणाबद्दल द्वेष करू नका, मत्सर करू नका, ईर्ष्या करू नका। आयुष्यामध्ये चांगलं जगा, चांगलं वागा, चांगलं बोला आणि जीवनामध्ये तुम्ही कोणाचं वाईट करू नका। ईश्वर तुमचं कधीच वाईट होऊ देणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे बस। आणि जीवनामध्ये होता होईल तेवढा परोपकार करा। ज्यांचे सूर जोडून आले त्यांनी 2 गाडी द्यावीत, ज्यांची बाग पहरून येते त्यांनी 2 फुली द्यावीत, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं, मळलेत पाय जमिनीवर त्यांना थोडं उचलून घ्यावं। माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी, माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी। माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे, तो जीवनामध्ये पाळायचा आहे, बाकी काही जीवनामध्ये करायचं नाही। आपले आदरणीय सन्माननीय कैलासवासी रामरावजी गीते यांचं नाव निश्चितच अजर अमर राहणार आहे। ते शरीर रूपाने गेले पण कीर्ती रूपाने विठ्ठलरावजी गीते हे नक्कीच त्यांचं नाव अजर अमर राहिल्याशिवाय राहणार नाही।